श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2169व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण प्रतिपदा, शुक्रवार दिनांक 3 मार्च 2026। अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथातील कली व कलियुग या अध्यायाचे पठण सुरू आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पुढे म्हणतात, ईश्वर हा तुमच्यासमोर अदृश्य स्वरूपात उभाच असतो। तो अव्यक्त स्वरूपात असल्याने आपल्याला दिसत नाही। जर त्याला पाहायचे असेल, जाणायचे असेल तर नित्य उपासना केलीच पाहिजे। उपासनेने तुमची पात्रता वाढेल व जसजशी पात्रता वाढेल तसतसे या अदृश्य स्वरूपातील ईश्वराला तुम्ही ओळखू शकाल, जाणू शकाल, कदाचित पाहूही शकाल। याचाच अर्थ काय तर जगात परमेश्वर आहे या सत्याप्रत पोचण्यासाठी तुम्हाला अखंडित उपासना करावी लागणार आहे। माझे तुम्हा सर्व लोकांना असं सांगणं आहे की सत्पुरुषांचे 2 शब्द ऐका, त्यावर चिंतन व मनन करा, नित्य उपासना करा। या गोष्टींचा मनावर चांगला परिणाम होऊन एक प्रकारची शक्ती निर्माण होते। मन जर काही कारणाने कमकुवत झाले, म्हणजेच रोगग्रस्त झाले, तर शरीरही रोगग्रस्त होते, हे लक्षात ठेवा। ईश्वराची कास धरा, त्यामुळे आत्मविश्वास जागृत होऊन मन सात्विक भावाकडे वळते। मन निश्चयी होते व दृढ होते, त्यामुळे शरीर निरोगी राहून दीर्घायुष्य प्राप्त होईल। परमार्थ हा आपण आपल्या कल्याणासाठी करतो। जर परमार्थ हा दिखावा असेल, दर्शनी असेल तर त्यात विघ्न येणारच। परमार्थ हा प्रत्यक्ष कृतीने करावा लागतो। जप, ध्यानधारणा व इतर उपासना म्हणजेच पूजा अर्चा, स्तोत्र पठण, भजन, कीर्तन हा सर्व कृतीचा भाग आहे। उपासनेमुळे तुमच्या मनात चांगले विचार येतील। तुमचे जे प्रश्न सहज सुटणारे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ईश्वराचे सहाय्य होईल, म्हणजे गुरूंची कृपादृष्टी लाभेल, गुरूंचा सहवास लाभेल। मानवी जीवनाला मर्यादा आहेत, त्यामुळेच तुम्ही स्वतःला पारमार्थिक बनवा। जीवनात नैराश्य येऊ नये यासाठी ईश्वराची उपासना करा, त्याचे स्मरण ठेवा। जीवनात पारमार्थिक भावना येणे फार महत्त्वाचे आहे, कारण कलियुगात पुण्याचा भाव जरी मनात आला व तो कृतीने केला नाही तरी पुण्य लाभते। या पुण्याच्या भावनेने मनाला शांतता येईल, मानसिक शांतता व स्थैर्य लाभेल। असे जीवन जर तुम्हाला जगता आले नाही तर जीवनाच्या अंतिम टप्प्यात वेड लागायची पाळी येईल। मी अतिसुशिक्षित लोकांना आठवण करून देतो की जशी दृश्यमान शक्ती आहे तशीच अदृश्य शक्तीही आहे। हे आम्ही ईश्वरी शक्तीच्या आधारे जाणू शकतो। जे सुष्ट शक्तीपेक्षा दुष्ट शक्ती जास्त शक्तिमान आहे। कलीच्या प्रभावामुळे लोकांचे जे आचरण बदलले, त्यामुळे ही शक्ती अधिकच बलवान होऊ पाहते। त्या दुष्ट शक्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? आमच्या कल्पनेप्रमाणे काहीच नाही। त्यासाठी आपल्याला काहीतरी आधार शोधला पाहिजे व तो आधार एकमेव परमेश्वराचाच आहे, हे लक्षात घ्या। ईश्वर देखील अव्यक्त व अदृश्य स्वरूपात असतो, म्हणून तुम्ही ईश्वराला भजा, म्हणजे संकटाच्या वेळी तो बरोबर तुमच्या मदतीला येईल व ती शक्ती अदृश्य स्वरूपातही तुमचे रक्षण करेल। रोज उपासना केल्याने हळूहळू तुमचे मन शुद्ध होईल। कार्यपूर्तीसाठी नेमके काय करावे हे तुम्हाला कळू लागेल व नंतर नको ते विचारही बाजूला पडतील। घरातील प्रदूषण कमी करण्यासाठी, दुष्ट शक्तीला दूर ठेवण्यासाठी व वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी घरात शुद्ध तुपाचा दिवा लावा, घरात सुवासिक अगरबत्ती लावा। आपल्या धर्मग्रंथात अनेक स्तोत्रे आहेत, ती लयबद्ध चालीत म्हणावीत, तसेच धर्मग्रंथांची पारायणे करावीत।
आपल्या घरातील लहान मुलांना स्तोत्रे म्हणायला शिकवा. मुले ती स्तोत्रे म्हणत अथवा ना म्हणत आपण ती म्हणायची. ती स्तोत्रे मोठ्याने म्हटल्यामुळे लहान मुलांच्या कानावर ती स्तोत्रे पडतात व ती ऐकून ऐकून बालमनावर चांगले संस्कार आपोआपच होतात. ती स्तोत्रे मुले शिकतील आणि म्हणतीलही. हल्लीच्या काळात पुरुष माणसे घरातील बायको मुलांच्या नकळत बाहेर वेडेवाकडे वागतात. त्या वागण्यात त्याला तात्पुरता आनंदही मिळतो, परंतु घरात बायको किंवा मुले आजारी पडली, घरात काही अशुभ घटना घडली तर तो मनातून चरकतो. आपण केलेल्या पापांचे हे फळ आहे असे समजून घाबरतो व आपण केलेल्या अपराधांची देवाकडे क्षमा मागतो व एकांतात स्वतःच्या तोंडात मारून घेतो. स्वतःची चूक देवाजवळ कबूल करतो व देवाची क्षमाही मागतो. देवाचे काहीतरी स्वतःहून करावयास लागतो, कारण तो अगतिक होतो. ही अगतिकता त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे निर्माण होते. ज्यांच्यावर कलीचा पूर्ण प्रभाव आहे त्याला ही बुद्धी होत नाही, त्यामुळे तो कुटुंबाकडे पाठ फिरवतो आणि दुर्दशेच्या खोल गर्तेत अडकतो. विधिलिखित हे कोणालाही बदलता येणार नाही. हे जरी खरे असले तरी तुम्ही नित्य काहीतरी उपासना करा, त्याचे सातत्य टिकवा. त्यामुळे उपासनेची गोडी निर्माण होईल. अशी गोडी जर निर्माण झाली तर तो पूर्वजन्माचा प्रभाव समजावा. जी उपासना आपल्याकडून मागील जन्मात पूर्ण होऊ शकली नाही ती या जन्मात अशा प्रकारे उदयास आली. विधिलिखितामध्ये काही विपरीत लिहिले असेल तर देवाच्या उपासनेने त्याची तीव्रता कमी होईल, म्हणून ती उपासना करीत राहावे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.